हाफिज सईद तिथे आहे, दाऊद इब्राहिम तिथे आहे, दहशतवादाचे अड्डे पाकिस्तानात आहेत. कुणाचीही गोळी कुणाचाही बॉम्बगोळा जर पडला असता नरेंद्र मोदी एका दिवसात संपला असता आणि पाडगावकरांच्या अगोदरच आपल्याला मोदींचं संबंध इथे शोकची सभा घ्यावी लागली असती. ऐकलत? देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणत्या भाषेत आणि काय बोललं जातंय? आणि ही विधानं करणारी कोणी साधी सुधी असामी नाहीये. हे आहेत पिंपरीच्या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महोदय. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये न्यायालयानं मोदींना क्लीन चिट दिली असली तरी हे महाशय त्यांना माफ करायला तयार नाहीयेत. गोध्रा हत्याकांडातला मोदी हा कलंकित मोदी आहे. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. पण उत्तरार्धातला मोदी जो आहे आजचा पंतप्रधान, गांधींचं नाव घेतो, काँग्रेसला गांधी वंदनीय आहे, बुद्धाचं नाव घेतो, अमेरिकेची मैत्री करतो, चीनची मैत्री करतो, सगळीकडे. सबनीस यांच्या या बेछूट विधानामुळे भाजपचा तिळपापड न झाला तरच नवल. पिंपरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत सबनीसांचा पुतळा जाळलाच, पण माफी मागितली नाही तर त्यांना साहित्य संमेलन स्थळी पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिलाय. त्यांना गोळ्या घातल्या गेल्या असत्या, त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले हे अत्यंत निंदाजनक आहे, असहिष्णुतेचं आहे. त्यामुळे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ते जोपर्यंत जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत या संमेलनामध्ये त्यांना आम्ही प्रवेश करू देणार नाही. रामदास आठवलेंनाही पंतप्रधानांचा पुळका आलाय. त्यांनी तर थेट संमेलन उधळण्याची धमकी दिली आहे. सबनीस यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. आणि जर अशा पद्धतीनं जर ते भूमिका मांडत असतील तर हे संमेलन उधळून लावण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षाला विचार करावा लागेल. कारण रिपब्लिकन पक्ष एनडीएमध्ये आहे आणि ज्या नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी दलितांनी भरपूर मतदान केलेलं आहे. मात्र सबनीस आपल्या विधानापासून मागे हटायला तयार नाहीये. आपण जे बोललो ते योग्यच असं ते म्हणतात. गोध्रा हत्याकांडामधले नरेंद्र मोदी हे निश्चित कलंकित आहेत, याबद्दल माझ्या मनात काल शंका नव्हती, आज शंका नाही आणि उद्याही शंका राहणार नाही. परंतु गोध्रातले मोदी पंतप्रधान पदावरती भारतीय लोकशाही प्रक्रियेतून निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीचं पंतप्रधान पदावरची भूमिका आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा ही राष्ट्रवादाला अत्यंत सुसंगत अशा प्रकारची आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचे आणि आपल्यावरचा प्रसिद्धीचा झोत कायम ठेवायचा या खटपटीत सबनीस दिसतायत. त्यामुळे साहित्य संमेलनामधील वादाची थोर परंपरा पिंपरीतही कायम राहणार हे आता स्पष्ट झालंय. आणि यावेळी थेट संमेलन अध्यक्षांनीच त्याची तजवीज केली आहे. मुंबईहून दीपक भातुसे सह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.